राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे रत्नागिरी दौऱ्यावरती गणेशोत्सवापूर्वी आले होते आणि त्यांनी मुंबई गोवा हायवेची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं, पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की रत्नागिरी जिल्ह्यातल्या बांधकामाच्या ज्या ठेकेदारांनी कामं केले त्यांना पैसे जवळजवळ 7 ते 8 महिने आलेले नाहीयेत, त्यांचे आर्थिक कुचंबणा होते, कोंडी होते। त्यावरती बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले ते गणपती या संपूर्ण बैठकीचा मलित अर्थ गणेश भक्तांना, प्रवासी वर्गाला आणि ठेकेदारांना गणपतीपूर्वी दिलासा मिळेल का? तर आजचं सगळं नियोजन जे आहे हे प्रामुख्यानं गणेश उत्सवामध्ये मुंबईवरनं येणारी आपली कोकणातली माणसं गावी येणारी त्यांचा प्रवास सुकर झाला पाहिजे, त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला लागू नये या नियोजनासाठी आजचा सगळा दौरा आहे। आणि आम्ही सगळेजण त्याच्यावर मुख्यमंत्र्यांपासून सगळे त्याच्यावर बारीक नजर ठेवू नये किंवा येणारा गणेश उत्सव येणाऱ्या गणेश भक्तांना समाधानी पद्धतीनं साजरा करता आला पाहिजे आणि परत जाता पण। ठेकेदारांना काय दिलासा देऊ शकता? ठेकेदारांची पण बिलं जी काही देयक आहेत ती लवकरच त्यांना गणेश उत्सवाच्या आधी पण मिळतील, त्यात कुठलीही अडचण नाही। गणपतीपूर्वी त्यांच्या पदरात काही ना काहीतरी पडेल आणि त्यांचा तो शब्द खरा झाला असंच म्हणावं लागेल, कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळजवळ 300 ते 350 ठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामातल्या काही प्रमाणात 10% तरी निधी आज त्यांच्या हातात पडणार आहे। 2 दिवसापूर्वी काही रक्कम निधी जिल्ह्यात जवळजवळ सुमारे 43 कोटी रुपयाचा निधी रत्नागिरी डिव्हिजन आणि चिपळूण डिव्हिजन असं एकत्रित ह्या जिल्ह्याकरता शासनाने पाठवलेला आहे। महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे आदेशाचं एक पत्र पाठवलंय त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मजूर संस्था असेल किंवा खुला ठेकेदार असेल किंवा सुशिक्षित बेरोजगार असेल यांना त्यांच्या कामाच्या प्रमाणात समप्रमाणात त्यांना काही ना काहीतरी द्या, जेणेकरून सगळ्यांना काही ना काही फुलाची पाकळी आपण जो मराठी शब्द वापरतो त्या प्रमाणात त्यांना मिळेल आणि तशा पद्धतीनेच या ठिकाणी ठेकेदारांना निधी देण्याचं वितरण झालेलं आहे। रत्नागिरीचे कार्यकर्ता अभियंता असतील, अमोल ओटवडेकर असतील किंवा चिपळूणचे कार्यकारी अभियंता असतील, ह्या दोघांनी मिळून रत्नागिरी जिल्ह्यातल्या आलेल्या 43 कोटी निधीचं योग्य प्रकारे वितरण केलंय आणि जवळजवळ 350च्या आसपास ठेकेदारांना दिलासा मिळाला आहे, जेणेकरून गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये ठेकेदार हवालदिल झालेले होते, सर्वांनी त्यांची कोंडी होत होती, बाजारपेठमध्ये फिरणं त्यांना मुश्किल झालं होतं। अशा परिस्थितीत गणेशोत्सव संपण्यापूर्वी ज्या अनंत चतुर्थी आहे त्याच्यापूर्वी बांधकाम मंत्र्यांनी मात्र दिलेला शब्द पाळला असंच म्हणावं लागेल आणि त्यामधूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठेकेदारांना या निधीच्या माध्यमातून त्यांना निधी मिळाल्यानंतर त्यांना काहीसा प्रमाणात दिलासा मिळाला आहे। आता पुढचे पण काही दिवाळीपूर्वीसुद्धा काही प्रमाणात पैसे येतील असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येते, पण तुर्तास तरी गणेशाच्या काळात त्यांचे आता 4 पैसे पडले आणि त्या अर्थी एकार्थी त्यांना गणेशच पावला असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा